गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदादय गंधे यांच्या चरणी वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान आपला विषय सुरू आहे आणि आपण मागच्या वेळेला माया नावाचं जे एक तत्व, ज्याचा आपला प्रतिक्षणी संबंध येतो, त्या तत्वाचा विचार करायला सुरुवात केली होती। आपल्या
हा जो व्हॉट नावाचा जो टप्पा आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व पारमार्थिक संकल्पना समजून घेतो आहोत. कारण या सगळ्याचा आपल्याला पुढे साधनेमध्ये प्रत्यक्ष खूप उपयोग होणार आहे. माझे सद्गुरू परमपूज्य काका नेहमी म्हणतात, की विचार हे एक साधनच आहे. एक फार मोठं साधन आहे आणि बहुतांश लोकांना ते मान्य होत नाही. त्याचं कारण असं आहे, की बहुतांश लोकं हे कर्माचेच अधिकारी असतात आणि ते कर्माचे अधिकारी असल्यामुळे आपल्याला आपण काहीतरी केल्याशिवाय काहीतरी केलं असं वाटतच नाही. अगदी साध्या भाषेत. काहीतरी केलं पाहिजे, देहाने कुठेतरी गेलं पाहिजे, कष्ट सोसले पाहिजे, प्रवास केला पाहिजे, काहीतरी खर्च केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, ज्याला क्रियाशीलता असं म्हणतात. आणि ही क्रियाशीलता असली, की चिंतनशीलता कमी असते. हा नियम आहे. आणि विचार हे एक मोठं साधन आहे, असं परमपूज्य काका नेहमी सांगतात. आणि खूप तर्कशुद्ध असा हा विचार आहे. कारण ज्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी करतो, मुद्दाम काहीतरी शब्द वापरतोय परमार्थामध्ये. काहीतरीच असा त्याचा अर्थ नाही. काहीतरी म्हणजे आपल्या समजुतीनुसार परमार्थ क्षेत्रात आपण काहीतरी करत असतो. तर ते तरी आपण कशासाठी करतो? परमेश्वर, भगवंताच्या प्राप्तीसाठी. अगदी साध्या भाषेत बोलूया. मग भगवंताची प्राप्ती मला आत्ता नाही का? हे जग सत्य आहे का? हा देह सत्य आहे का? मी करता भोगता आहे का? वगैरे हे सर्व जर अविचार असतील, तर त्याच्या विरुद्ध विचार हेच उत्तर आहे. आणि म्हणून परमपूज्य काका म्हणतात, की विचार हे फार मोठं साधन आहे. आणि त्या दृष्टीने आपण हे समजून घेतो आहोत आणि त्याच्यामध्ये माया नावाच्या तत्त्वाचा विचार करतो आहोत. मागच्या आपण असं शिकलो, अशी मांडणी झाली, की जी मुळात नाही, या त्या शब्दाची व्युत्पत्ती आपण बरीच बघितली. त्याचा बराच विचार केला. त्या संदर्भामध्ये समर्थ आपल्याला दासबोधाच्या 20व्या दशकात शेवटच्या काय सांगतात, तोही विचार आपण केला. झाले साधनाचे फळं वगैरे. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. मायेचा हिशोब झाल्यानंतर, सगळ्या तत्वांचा निवाडा झाल्यानंतर, जेव्हा पुन्हा एकदा सो कॉल्ड साध्य, सो कॉल्ड का म्हणालो, त्याचा विचार थोडाफार केलेला आहे, अजूनही होणार आहे. पण साधनेच्या प्रांतामध्ये आपण साधना करतो, म्हणून मग जे मला खरं नित्य प्राप्तच आहे, त्याला साध्याचा दर्जा प्राप्त होतो. त्याला म्हटल्या जातं साध्य. खरं साध्य हे नेहमी व्यवहारामध्ये आपल्याला माहिती आहे, की एखादी गोष्ट माझ्याकडे नाही आणि ती मला तर मिळवायची आहे. साध्य, बरोबर. पण माझं जे स्वरूप आहे ते जर माझंच असेल, त्या शब्दातच आहे माझंच आणि ते स्वरूप म्हणजे खरं तर विरुक्ती झाली. स्वरूपच आहे ते स्वतःचं. रूप, स्वतःचं रूप, स्वरूप. त्याची जणू काही फिरून प्राप्ती. म्हणून ते जणू काही शब्द बऱ्याच वेळा परमार्थात घालून घ्यावा लागतो. अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण त्याच्यातून मिळतं. अशा या मायेचा आपण विचार केला. त्याच्यासाठी विवेक चूडामणीमधला एक आचार्यांचा श्लोकही आपण मदतीला घेतला. अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेया सुधियैव माया, ययास जगत सर्वमिदं प्रसूयते. असा हा श्लोक आपण त्याचा मागच्या वेळेला त्याचाच विचार आपण करतो आहोत आणि आचार्य काय म्हणतात या माया तत्वाबद्दल? कारण आचार्यांना, शंकराचार्यांना असं म्हटलं जातं, त्यांनी मायावाद मांडला. म्हणजे काय माया हे तत्व त्यांनी नव्याने मांडलं असा अर्थ होतो का? नाही. कारण माया तत्वाचा अर्थातच स्पष्ट उल्लेख अनेक ठिकाणी वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे.
पण त्याची नीट मांडणी, त्याचं नीट स्पष्टीकरण ज्या आचार्यांनी केलं, म्हणून त्यांना मायावादी म्हणतात, पण ते खरं माया निरासवादी असा त्याचा खरं तो शब्द आहे, असं माझे सद्गुरू म्हणतात. आणि त्यांचेच कट्टर समर्थक असा शब्द मागच्या मी वापरला, समर्थ म्हणूया, किंवा महाराष्ट्रातल्या सर्व संत परंपरेनी, अगदी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला भाष्य करा ते वाट पुसतू माऊली म्हणते, सगळ्यांनी आचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानालाच महाराष्ट्रातल्या संत परंपरेने आपल्या सद्भाग्याने उचलून धरलेला आहे. त्यातला कार्यानुमेया हा जो शब्द आहे, त्याचा आपण विचार करत होतो की अव्यक्त नामनी परमेश शक्ती अशी सुरुवात आचार्यांनी केली. ती अव्यक्त आहे, ही माया असं दाखवता येत नाही. जे काही आपल्याला दिसतं सगळं डोळ्यांनी, आपण म्हणतो हे माईक आहे, बरोबर आहे, ते मायाकारी आहे अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं. पण माया म्हणून ज्याला म्हणतात ती अव्यक्त, तिचं नावच अव्यक्त नामनी म्हणतात आहे. पण अशी असली तरी ती कार्यानुमेय आहे, आणि त्याचा आपण विचार मागच्याला करत होतो की तिच्या कार्यावरून तिचा आपल्याला अंदाज करता येतो, तिला ओळखता येतं. आणि त्याच्यामध्ये आपण असं मागच्याला बघत होतो की त्या माया तत्वाचं, त्या मायेचं कार्य बदललं की नाव बदलतं. आणि नाव जरी वेगळं असलं तरी त्या त्या भूमिकेमध्ये, शुद्ध मराठीमध्ये रोलमध्ये ती असल्यामुळे तिचं नाव बदलतं. समजायला फार सोपं आहे. मला घरामध्ये कोणी बाप म्हणतं, कोणी नवरा म्हणतं, कोणी मुलगा म्हणतं, ऑफिसमध्ये कोणीतरी मला बॉस म्हणतं. व्यक्ती तीच आहे, म्हणजे मीच आहे. पण भूमिका बदलली, नाव बदलतं. तसं आपण मागच्याला 2 नावं शिकलो, प्रधान किंवा अव्यक्त. त्याचा विचार केला आपण. गुणसाम्यावस्थामध्ये गुणसाम्यावस्थेमध्ये असलेली माया, जगताचा प्रलय झाल्यानंतर शांत रूपामध्ये असणारी माया, तिला प्रधान कसं म्हणतात, त्या शब्दाचा अर्थ काय, गुणसाम्यावस्था म्हणजे काय, सगळं आपण बघितलं. पुढे जेव्हा जगताच्या निर्मितीला सुरुवात होते, विश्वाची उत्पत्ती होते, ती गुणक्षोभिणी होते. मुद्दाम मध्ये मध्ये मी काही शास्त्र शब्द वापरतो, पुन्हा आपल्या साध्या भाषेत बोलतो, म्हणजे समजायला सोपं जातं. आधीच विषय जड आहे असं आपण सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे, कारण मुळात मायाच जड असल्यामुळे, जड असल्यामुळे. त्यामुळे साध्या भाषेत बोलूया की जेव्हा तो समतोल जो पणा जो आहे 3 गुणांमधला, तो बिघडतो. आत्ता विषय नाही, पण खूप सुंदर विषय आहे, तो पण कधी वेळ मिळाला तर त्याच्यावरही वेगळं बोलूया. की योगशास्त्रामध्ये असं वर्णन आहे की जिथे कार्य असतं तिथे कंपन असलंच पाहिजे, नियम. बघा, विचार करा, मी काही काही वाक्य अशी मुद्दाम सोडून देतो, लूज थ्रेड्स शुद्ध मराठीत. जिथे कार्य असतं तिथे कंपन असलंच पाहिजे, आणि जिथे कंपन असतं तिथे ध्वनी असलाच पाहिजे. मी पहिलेच सांगितलं, थोडंसं विषयांतर आहे, पण याच्यासाठी बोलतोय. हे जे आत्ता का बोललो मी, हे जे पहिलं कंपन निर्माण झालं, पहिला धक्का बसला कोणाला, त्याचे 3 गुण साम्यावस्थेमध्ये होते, त्यालाच गुणक्षोभणी म्हणतात. मग तिथे पहिला ध्वनी कोणता निर्माण झाला? ओंकार. प्रणवाला वाचकच म्हटलेलं आहे त्या तत्वाचं. म्हणून म्हटलं विषय खूप वेगळा आहे, थोडासा उल्लेख केला. अशी जी गुणक्षोभणी माया, मूळ माया म्हटलंय तिला, तिला प्रकृती म्हणतात, कारण आता तिने उपादान कारण रूपाने हे जग निर्माण करायला सुरुवात केली आहे. ती पूर्ण प्रक्रिया आपण सोडून देऊया. ही 2 नावं आपण मागच्याला शिकलो. तिचं तिसरं नाव बघूया. तिसरं नाव माया हेच आहे. त्याचा आपण सारखा उल्लेख करतो आहोत, की जी वास्तविक अस्तित्वात नसूनही, सुरुवात केली होती आपण, मा
या. वास्तविक ती अस्तित्वात नाही, पण आश्चर्यकारक अशी अनंत नामं आणि रूपं दाखवणारी अशी ती माया. पण ती युक्तीपुढे टिकत नाही. युक्ती म्हणजे शास्त्राच्या युक्तीपुढे किंवा शास्त्रानुसारी जी बुद्धी विचार करते, विवेक करते. काय आपल्या साधनेचा पहिला टप्पाच विवेक सांगितलेला आहे. आपण ज्याचा विचार करणार आहोत हऊ भागामध्ये. त्या युक्तीपुढे ते टिकत नाही. तिचं नाव माया. तिसरं नाव आहे तिचं. म्हणजे आता जिचा जास्तीत जास्त संबंध आपल्याशी येतो. आत्तापर्यंत आपण जे प्रधान आणि प्रकृतीचा विचार केला तर ठीक आहे. ते होऊन गेलेलं आहे. कारण जग निर्माण होण्याच्या पूर्वी ना तुम्ही आपल्यापैकी कोणीच नव्हतं. हे जगच नव्हतं म्हटल्यानंतर आपल्या असण्याचा प्रश्नच नाही. म्हणून तिथे श्रद्धेचा प्रश्न येतो. "सद एव सौम्य इदमग्र आसीत." श्रुती सांगते आपल्याला, "सत एव सौम्य." तर हे जग निर्माण होण्याच्या पूर्वीपासून ते आहे. जग निर्माण झालं तरी ते आहे आणि जग संपल्यानंतरही ते आहे. सत एव सौम्य इदम अग्र. इदम हे जे इदम म्हणजे सर्व, हे सर्व जगत त्याच्या आधीपासून ते आहे. म्हणून म्हटलं तो विचार सोडून देऊया. हे जग निर्माण झालं कोट्यावधी वर्षांपूर्वी, तोही विचार सोडून देऊया. आज आपण सर्वजण ज्या जगामध्ये जगतो आहोत, मी थांबलो याच्यासाठी मला माझ्या सद्गुरूंचं अजून एक छान वाक्य आठवलं. ते म्हणतात, "जीव जगात जिकिरीने जीवन जगतो." असं एक छान काव्यात्मक वाक्य आहे त्यांचं. वाक्य पुन्हा सांगतो. जगात जीव म्हणजे मी जिकिरीने, कारण ही माया सत्य वाटते मला म्हणून, जीवन जगतो. थोडक्यामध्ये रोज जिचा माझा संबंध येतो, रोज नव्हे प्रतिक्षणी संबंध येतो. किती प्रतिक्षणी बघणार आहोत आपण ते. पण सकाळी उठल्यानंतर, उठण्याच्या आधीच, उठणं हा सुद्धा एक क्रिया झाली शारीरिक. त्याच्या आधीच ज्या क्षणी मला जाग येते, त्या क्षणापासून तर झोप लागेपर्यंतचा रात्रीच्या जो क्षण आहे, त्या क्षणापर्यंत माझा जिच्याशी संबंध येतो ती माया. तिसरं नाव आपण बघतो. अशी गंमत आहे ना, जी नाही असं म्हणतो, तिचा प्रतिक्षणी संबंध आहे. हे सगळं हेच वर्णन आहे सगळं मायेचं. असं आपण हळू शिकत, शिकत पुढे जातो आहोत. पुढचं नाव तिला आहे अज्ञान. हे सगळे आपण ऐकलेले शब्द असणार आहे माझी खात्री आहे. पण कसं शब्द वेगळे असले तरी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तीच आपल्या पुढे येते हे आपल्याला कळावं याच्यासाठी मांडणी सुरू आहे. अज्ञान. ब्रह्मावरती किंवा आपल्याच स्वरूपावरती म्हणूया, आत्मरूपावरती आवरण घालून त्याचं ती ज्ञान होऊ देत नाही. म्हणजेच ती ज्ञानविरोधी आहे. म्हणून तिला अज्ञान असं म्हटलं. प्रत्येक शब्द किती महत्वाचा आहे पहा. अज्ञान, ज्ञानविरोधी. आवरण शक्ती म्हणतात तिला, मायेची आवरण शक्ती. ऐकलं असेल आपण शब्द आवरण. लय, विक्षेप, आवरण वगैरे अनेक त्याच्या शक्ती आहे. त्यातलं अज्ञान, आवरण घातलंय तिने. कारण आपण हे सातत्याने ऐकतो, की माझंच स्वरूप आहे. मी तेच आहे. अहम ब्रह्मास्मी. पण नाही ना अनुभव येत. मागच्या वेळेला मी बोललो होतो. आत्ता हा विचारच किती खरं अत्यंत आनंददायक, सामर्थ्य संपन्न आणि प्रभावी विचार आहे, की अरे या क्षणी मी ब्रह्मच आहे. आम्ही सर्वजण ब्रह्म आहोत. दरवेळेला मला हा विचार सांगायला आवडतो, करायलाही आवडतो. याला चिंतन असं म्हणतात. अहम ब्रह्मास्मी. पण अहम ब्रह्मास्मी फक्त शाब्दिक पातळीवरच राहतं, बौद्धिक पातळीवरच राहतं. का? अज्ञान. मग माऊलींची ओवी आठवते आपल्याला काय? "आपुला आपण पेया, विसरू जो धनंजया. तेची रूप या अज्ञानीसी. आपुला आपण पेया, माझंच मला विस्मरण होणं." हे विस्मरण करण्याची शक्ती जिच्यामुळे हे विस्मरण झालं, जिनी त्या ज्ञानावरती आवरण घातलं,
तिला म्हणायचं अज्ञान, त्या मायेला त्या भूमिकेमध्ये म्हणायचं अज्ञान. पुढे अविद्या. फारसा फरक नाहीये खरं अज्ञान आणि अविद्या, पण अविद्यामध्ये अविद्यात दोन शब्द आहेत, आणि विद्या. आता विद्या म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असेल अनेक विद्या अनेक कला आहेत, पण स्वतः भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये काय, अध्यात्म विद्या विद्याना. सर्व विद्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ विद्या जर कोणती असेल, अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या. अशा त्या ब्रह्मविद्येनी किंवा ब्रह्मज्ञानानी जी नाहीशी होते, कारण काय, ती ज्ञानाला विरोधी आहे. त्यामुळे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ती नाहीशी होते, म्हणून तिला अविद्या असं म्हणतात. तीच माया पहा कशी भूमिका बदलली की नावं बदलतात, आणि ही वेगवेगळी नावं आपल्या समोर येतात बरं, अभ्यास करताना, वाचन करताना, श्रवण करताना. हे लक्षात राहिलं पाहिजे. अविद्या का म्हटलं तिला अविद्या? विद्येने नाहीशी होते. त्याचप्रमाणे आपल्या जीवाच्या दृष्टीने विचार केला तर मी देह आहे असं जिच्यामुळे वाटतं, अविद्या. म्हणून मी म्हणालो फारसा फरक नाही आहे, त्यालाच कधी कधी अज्ञान असंही म्हणतात. कारण थोडा बारकावा आहे फक्त, जो आपण आता शिकलो. अज्ञानामध्ये मुळात ज्ञानावरती पहिले पांघरुण घातल्या जातं. फरक आहे थोडासा. म्हणजे पहिले ज्ञान झाकलं गेलं आणि आता दुसरं जे मी नाही ते मला वाटायला लागलं. फरक आहे की नाही? मी देह आहे असं वाटायला लागलं, अविद्या. पण ब्रह्मविद्येने ती जाते, नाहीशी होते, तिचा निराश होतो. अनेक शब्द आहेत त्याला, म्हणून तिला अविद्या म्हणतात. विद्येच्या विरोधी. एक तिचं शेवटचं नाव बघूया, शक्ती. हाही शब्द आपण अनेक वेळा ऐकलाय. आपल्याला आहेत शक्तीपीठ हा शब्द आपण ऐकलेला असतो, किंवा आपल्याकडे देवी आहेत. देवीची अनेक रूप आहेत. दुर्गा आहे, शारदा आहे, सरस्वती आहे, काली आहे. शक्तीची रूप आहे तसं आपण नेहमी ऐकतो. मी मागच्याला देवीच्या आरतीचा पण उल्लेख केला होता. जाऊ दे, तो एक वेगळा विषय सुरू होईल, पण छान विषय आहे तो पण, की आपण वर्षानुवर्ष काय म्हणतो, आरत्या म्हणतो. कशासाठी म्हणतो? दोन कारणांनी म्हणतो. एक, म्हणायच्या असतात म्हणून म्हणतो, पद्धत आहे तशी. आणि दुसरं, पुढे जो असतो कार्यक्रम, प्रसाद, नैवेद्य, गप्पा, गॉसिप शुद्ध मराठी, त्याच्यात मला जास्त रस असतो. त्यामुळे देवाच्या पूजेसारखंच त्या आरत्या म्हणून टाकायच्या असतात. ना कधी मी प्रश्न विचारले मी काय म्हणतो, ना कधी त्याचा अर्थ मी समजावून घेतला. कारण काही बिघडत नाही, काय एखाद दोन असतात. कधी कधी गणपतीला लोक दर्शनाला बोलवतात, 10-10 आरत्या म्हणतात. फार राग आहे तुम्हाला त्यांचा. 10 आरत्या, किती वेळ वाट बघायची त्या प्रसादाची? आरतीची केलेली भलावण सांगतोय तुम्हाला, मी केलेली, माझी फजिती सांगत असतो. म्हणून आरतीची सुद्धा आपण कशी वासलात लावतो. काय संतांवर संत रचित असतात त्या. एका जनार्दनी म्हटल्याबरोबर आलं लक्षात कोणी रचलेली आहे. गणपतीची आरती समर्थ रामदास स्वामींनी रचलेली आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे समर्थांना, काय म्हणायचं आहे एकनाथ महाराजांना, याचा विचारच करत नाही आपण कधी. आणि वर्षानुवर्ष म्हणतो बरं ती आरती, हे वैशिष्ट्य आहे. एखाद्यास म्हणते ठीक आहे जाऊ दे बा. शक्ती, त्याच्यामध्ये शक्तीचं वर्णन आहे, त्याच्यासाठी हे बोलणे. ब्रह्मचैतन्याच्या अधिष्ठानावरती म्हणूया, आधारावरती, अधिष्ठानावरती जास्त योग्य शब्द आहे, राहून स्वतःचं सामर्थ्य ती प्रकट करते, म्हणून तिला शक्ती असं म्हणतात त्या भूमिकेमध्ये. शक्ती म्हटल्याबरोबर आपल्याला दुसरा त्याच्या बरोबर जोडून येणारा शब्द आठवतो की सामर्थ्य. आहे की नाही तिचं सामर्थ्य? इतकं सगळं आपण तिचं वर्णन ऐकतोय, पण माझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देते आहे का मला ती? काय सामर्थ्य आहे आपलं जबरदस्त. आणि ज्याप्रमाणे
व्यक्ती आणि तिची शक्ती वेगळी राहू शकत नाही. त्या एकत्रच असतात. नेहमीच मी उदाहरण देतो, की गमतीने आपण असं होतं का कधी, की बुवा आता मी रात्री झोपतो, माझी शक्ती काढून ठेवतो बाजूला आणि झोपतो. असं होतं का? आपल्याला साधा मोबाईल काढून ठेवणं कठीण जातं. रामकृष्ण हरी विनोद होता तो. अं, शक्ती काढणं शक्य नाही आहे, कारण शक्ती ही शक्तिमानापासून अभिन्न असते. त्यामुळे जी काही आपल्यामध्ये एक जीव म्हणून थोडीफार शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, बौद्धिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे वगैरे. अशी शक्ती मी बाजूला काढतो आणि बसतो किंवा मी ती घरी ठेवली आणि मी बाहेर जाऊन येतो. असं करता येतं का? नाही. अभिन्न असते ती. शक्तिमानापासून शक्ती अभिन्न असते, वेगळी काढता येत नाही. त्याप्रमाणे माया नावाची जी ईश्वराची शक्ती, ती त्याच्याहून भिन्न नाही. मागच्याला उल्लेख केला होता आपण भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया भगवंत म्हणतात. दैवी, ती माझी शक्ती आहे म्हणून तिला दैवी म्हटलेलं आहे. ही एषा, ह्येषा म्हणजे ही एषा. अशी ही थोडक्यामध्ये ही सगळी नावं आपण बघितली मायेची. वेगवेगळी नावं आपल्यासमोर येतात. मी नेहमीच आत्ताच म्हणालो अभ्यास करताना. एक लक्षात ठेवायचं, तिची भूमिका बदलली आहे. तिथे त्याच मायेचा किंवा त्या माया शक्तीचा, त्या माया कार्याचा एखादा विशिष्ट पैलू किंवा एखादा विशिष्ट आयाम त्या संदर्भामध्ये आपल्यासमोर मांडला जातो आहे. म्हणून तिला वेगवेगळी नावं वापरली जातात. कुठे तिला अज्ञान म्हटलं जातं, कुठे तिला अविद्या म्हटलं जात आहे, कुठे शक्ती म्हणून तिचा उल्लेख केला जातो आहे. जगताच्या निर्मितीचा संदर्भ सुरू असेल, तर तिला प्रधान म्हटलं जात आहे, प्रकृती म्हटलं जात आहे वगैरे. अशी ही अज्ञानरूपी माया जरी हे जे जग आहे, हे सत्य आहे असे भासवून आपल्याला बंधनात ती घालत असली, बंधनात ठेवत असली, तरी त्या बंधनातून सुटण्याची ज्याला इच्छा होते. आता ज्याला होत नाही त्याला भगवंतांनी दुष्कृती म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन आहे पुन्हा 7व्या अध्यायात. नराधम त्यांना म्हटलेलं आहे. बरेच विशेषणं त्यांना लावलेली. नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते. नराधम म्हटलं आहे, त्यांना पापी म्हटलं आहे, मूढ म्हटलेलं आहे. आणि मग जे उरलेले आहेत त्यांना सुकृती म्हटलं आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुन वगैरे वगैरे. आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. त्यामुळे त्या बंधनातून सुटण्याची ज्याला इच्छा होते, ज्याला त्या श्लोकामध्ये आपण आता शब्द वापरायचा झाला तर जिज्ञासू म्हणूया. कारण ज्ञानाला तर ज्ञान झालेलंच आहे. तो सुटलेलाच आहे बंधनातून. ज्याला सुटण्याची इच्छा होते त्याला मार्ग दाखवणारी आणि योग्य वेळी आपण निवृत्त होऊन त्याला ब्रह्मानुभव देणारी ही मायाच आहे. काय पाहतोय आपण सारखं त्या मायेला नावं ठेवून चालत नाही. आपण सुरुवातच तिच्या कौतुकापासूनच केली होती. शारदा स्तवनमध्ये धन्यवाद दिले समर्थांनी तिला. का दिले? तेच समजून घेतो आपण. की ज्याला बंधनातून सुटण्याची इच्छा होते, त्याला मार्ग सुद्धा तीच दाखवते. परमपूज्य मंदाताईंचा एक सुंदर दृष्टांत आहे. मी कदाचित सांगितलं असेल तुम्हाला, की समजा आपण समुद्राच्या पाण्यामध्ये उभो आहोत. एक समजा छातीभर पाणी असे इथपर्यंत एवढ्या खोल पाण्यामध्ये मी गेलो. आणि ते पाणी, समुद्राचं पाणी म्हणजे माया असं समजूया आपण आता दृष्टांतापुरती. आणि मला आता त्या किनाऱ्याकडे जायचं आहे. अद्वैताच्या किनाऱ्याकडे मला जायचं आहे. कल्पना करा. मला कळलं, की मला किनाऱ्याकडे जायचं आहे. हेही कळलं, की किनारा या दिशेने आहे. या बाजूने मी गेलो तर अजून खोल समुद्रात जाणार. त्या बाजूने गेलो तर किनाऱ्याकडे जाणार. हे सगळं मला कळलं. मी वाटचाल सुद्धा सुरू केली किनाऱ्याकडे. पण ती वाटचाल माझी कशातून होते विचार करा. पाण्यातूनच होते आहे. हा तो पैलू आहे त्या दृष्टांताचा. हळू-हळू जर योग्य दिशेने मी वाटचाल करत असेन, किनाऱ्याकडे जात असेन, तर गुडघ्या एवढं पाणी पोटा एवढं होईल. मग पोटा एवढं पाणी कंबर एवढं, मग गुडघ्या एवढं.
गोट्या एवढं. असं पाणी कमी-कमी होत जाईल. पण माझा प्रवास जो आहे तो पाण्यातूनच आहे. तसा अद्वैताकडचा प्रवास जो आहे तो द्वैतातूनच करावा लागतो. म्हणजे तो मायेच्या प्रांतातूनच करावा लागतो. आणि हा जो मार्ग आहे तो दाखवणारी सुद्धा मायाच आहे. आणि योग्य वेळी एवढंच नव्हे, योग्य वेळी तो योग्य वेळ आहे त्याचा बराच विचार आपण नंतरही करणार आहोत. योग्य वेळ म्हणजे आता ज्या क्षणी काय म्हणूया, आत्मानुभवाचा जो क्षण बोलूया असं त्या भाषेमध्ये, योग्य वेळ. ती स्वतः निवृत्त होते, अशी ती ब्रह्मानुभव देणारी ही मायाच आहे. कारण ती जर निवृत्त झाली नाही, तर अनुभव नाही. वेगळा विषय आहे, पण खूप सुंदर विषय आहे तो पण. एक-एक गोष्ट स्वच्छ करतच आपल्याला जायचं आहे ना, झाडत-झाडत. काही मनामध्ये कुठे गैरसमज असतील कारण या परमार्थाच्या प्रांतामध्ये सुद्धा प्रगतीचे टप्पे असतात. पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपणही कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं किंवा तिसरी गोष्ट आपल्याला सुद्धा साधना करत असताना काही अनुभव येतात. उदाहरणार्थ, मला काहीतरी ऐकू आलं, कुठला आवाज आला, मला काही कुठले गंध, काही प्रकाश दिसले, असे जे काही वेगवेगळे अनुभव लोकांनी वर्णन केलेले आपण वाचतो, तेव्हा असं वाटतं की अरे हां, हे तेच असलं पाहिजे. म्हणून मी एवढं सगळं बोलतोय. हे तेच असलं पाहिजे हा प्रगतीचा टप्पा जरूर म्हणू शकतो आपण त्याला. योग्य दिशेने आपली साधना सुरू आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, इथपर्यंत ठीक आहे. पण तो अनुभव म्हणजे ते नव्हे, अंतिम अनुभव नव्हे. कारण तिथे अजूनही तो मायेच्याच प्रांतातला अनुभव आहे. कारण समजा मला आवाज आला. आला की नाही आवाज म्हणजे आवाज ऐकू येणारा पुन्हा वेगळा झाला आवाजापासून. त्रिपुटी आहे तिथे. आवाज ऐकणारा, जो आवाज आला ज्याच्यापासून आवाज आला तो म्हणूया, जे दिसलं ते किंवा जो आवाज आला तो आणि आवाज त्रिपुटी आहे. ऐकणारा पुन्हा वेगळा राहतोय. मायेचाच प्रांत आहे. सूक्ष्म आहे, पण माया आहे. आणि म्हणून मी हे वाक्य म्हणालो, की निवृत्त होते ती योग्य वेळी आणि तेव्हाच ब्रह्मानुभव येतो. तर माहिती आहे आत्माराम हा जो ग्रंथ आहे समर्थांचा फार त्या आत्माराम ग्रंथामध्ये समर्थांनी मायेचं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर ते मुळातूनच वाचलं पाहिजे. मायेचं जे प्रकरण आत्माराम ग्रंथामध्ये आहे. समर्थ तिथे एका ओवीमध्ये म्हणतात मायेच्या बाबतीत, की माया योगियांची माऊली. जेथील तेथे नेऊनी घाली, कृपाळूपणे नाथिली आपण होय. आत्माराम ग्रंथ, माया निरूपण आणि ओवी क्रमांक 38. माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊनी घाली. छान शब्द समर्थांनी वापरला. जेथील तेथे नेऊनी घाली. म्हणून माझे सद्गुरू त्याच्यासाठी म्हणतात, की संतांचं साहित्य, संतांचे शब्द कळण्यासाठी वेदांताचा अभ्यास पाहिजे. नाहीतर जेथील तेथे नेऊन निघाली म्हणजे काय? काय कळेल आपल्याला सांगा बरं? त्याचा अर्थ असा आहे, की जीव आणि आत्मा यांचा खरं तर वियोग नाहीये, केव्हाच नाहीये. आपण सुरुवातच केली प्रस्तावनेत आज त्याची. नेहमीच संयोग आहे, पण मला तो वियोग अज्ञानाने वाटतो. त्यामुळे तो आपल्याला भ्रम होतो. त्या भ्रमातून आपल्याला सोडवून त्यांचा जणू पुन्हा योग घडवून आणण्याचा अभ्यास जे करतात, त्यांची माया ही आई आहे, असं समर्थ इथे म्हणतात. माया योगियांची माऊली. जेथील तेथे नेऊन घालीचा अर्थ तो आहे, की जे माझं मूळचं स्वरूपच आहे, जुने ठेवणे. आपण मागच्याला बोललो होतो मनाचे श्लोक. जुने ठेवणे मीपणे आकळेना. जुनं ठेवणंच आहे. तुमचं माझं सगळ्यांचंच आहे ते. पण मीपणामुळे कळत नाहीये. त्यामुळे हा हा जो मीपणा घालवण्याचा जे अभ्यास करतात, ज्यांना योगी म्हणतात, त्यांची ही माऊली आहे. माया म्हणजे. माया योगियांची माऊली. जेथील तेथे नेऊन घाली, कृपाळूपणे नाथिली.
आपल्याला मुख्य त्या चरणाबद्दल बोलायचं आहे. आपल्या आत्ताच्या चालू विषयाशी संबंधित म्हणून ही ओवी मी घेतली, की जणू पुन्हा ती योग घडवून आणते आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून जीवाला त्याच्या त्या मूळ आत्मस्वरूपाचा अनुभूती आणून देते. पण कशी आणून देते? ही माया इतकी कृपाळू आहे, की हा अनुभव आणून देताना ती स्वतः पूर्णपणे नाहीशी होते व असा ती अनुभव आणून देते. आपला मूळ विषय तो सुरू होता. दुसऱ्या भाषेत बोलायचं तर अनुभवकाली माया निवृत्त होत असल्यामुळे ब्रह्मानुभव सांगता येत नाही. एकातून एक छान-छान विषय निघतात आहे. आपले अनेक प्रश्न असतात अनुत्तरित. त्यामुळे काय म्हणूया, मला तर हा नेहमी गमतीने पारमार्थिक कॉन्ट्रॅक्टमधला हा महत्त्वाचा क्लॉज वाटतो. काय? ब्रह्मानुभव सांगता येत नाही. किती छान सुटका होते का नाही? पण कोणी जर कोणी, "अहो, तुम्हाला ब्रह्मानुभव आलाय का?" असं विचारलं. नाही म्हणावं तरी पंचाईत. मग लोकं म्हणतील, "मग तुमच्या बोलण्याला काय अर्थ आहे?" बरं हो म्हणावं तर हे बोलू देत नाहीत. हे म्हणतात की सांगता येत नाही. इम्पोर्टंट क्लॉज. ब्रह्मानुभव सांगता येत नाही. त्यामुळे मला विचारू नका, असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. खूप सुंदर विषय मी म्हणालो. तुकाराम महाराज म्हणतात, "बोले ना बोलू देईना." विठ्ठलाबद्दल वर्णन करताना. म्हणजे विठ्ठला तुझं खरं स्वरूप कसं आहे, हे मी सांगावं म्हटलं तर म्हणजे तू सांग म्हटलं तर बोले ना. तू बोलत नाहीस. तू सांगत नाहीस आणि मी सांगतो म्हटलं तर मला बोलू देत नाही. कारण मी जेव्हा तुझ्या स्वरूपाचा अनुभव घेत असतो, तेव्हा त्याच्यात बुडून गेला असतो. मायेचा निरासच झालेला असतो. बोलणं मायेशिवाय शक्य नाही. हे शुद्ध मराठीमध्ये फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे आपल्या परमार्थामध्ये. माऊलींची एक ओवी आहे. संदर्भ वेगळा पण त्यातलं एकच चरण वापरून घेऊया, अर्धचरण. किंबहुना सोये जीव आत्म्याची लाय, तेथे जे काय होय तया नाम सुख माऊली. म्हणजे सुखाची व्याख्या करतात आहे ज्ञानेश्वर महाराज. मला आता त्या व्याख्येकडे नाही जायचं आहे. पण तेथे जे काय होय, अहो पण काय होतं? जे काय होय. अहो पण काय होतं? जे काय होय. पण सांगा तर काय होतं? जे काय होय. म्हणजे परमपूज्य काका म्हणतात, की ज्ञानेश्वर महाराज सांगत नसतील, तुकाराम महाराज सांगत नसतील काय होतं आणि मी सांगत असेन, होते हं अशी फजिती आपली. निर्विकल्प समाधी मी रोजच लावतो, असे सांगणारे पण मला भेटलेले आहेत म्हणून सांगतोय. लावतो हं. लागते पण नाही, लावतो. त्यांना आपण फक्त मी तरी वंदन करतो, कारण हे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ झाले. त्याचं कारण आहे तिथे बोलता येत नाही. कारण अनुभवकाली माया निवृत्त होते. त्यामुळे ब्रह्मानुभव सांगता येत नाही. नव्हे परमपूज्य काकांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे. सांगतो आणि सोडून देतो, वेळ नाहीये बोलायला. त्याला अनुभवपणाच नाहीये. छान वाक्य आहे. नंतर एखाद्यास त्याचं स्पष्टीकरण देईन. पण त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर, मग तुम्ही म्हणाल इतर ठिकाणी जे त्याचं वर्णन आहे त्याचं काय? ते त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्याला शास्त्रीय शब्द आहे, समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर त्या अनुभवाचा उमटलेला जो संस्कार असतो, तो मात्र पुन्हा मायिक शब्दांनी व्यक्त करता येतो. इतकं मायेचं आपल्याला काय म्हणूया देणं आहे. इतके तिच्यावरती आपले उपकार आहेत. म्हणजे मायेची अशा प्रकारची जी एक यथार्थ स्तुती, ती इतरत्र क्वचितच आढळते. अशी ही जी मुळात नाही, ती माया आता मुळात नाही हे आपण ऐकतोच आहोत मागच्या वेळेसपासून. पण हे ऐकताना विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल, प्रश्न आला असेल, की जी मुळात नाही ती माया ब्रह्माच्या सत्तेवर काम करते, असं कसं म्हणता येईल? म्हणजे ती जर खरंच असती, तर ती काम करते असं म्हणता आलं असतं. पण मुळात नसताना हे शक्य तरी कसं आहे? असा एक प्रश्न येतो आपल्या मनामध्ये.
याचं उत्तर खरं सांगायचं तर ज्याला ज्ञाता म्हणतात, ज्याला प्रमाता म्हणतात, ज्याला जीव म्हणतात, ज्याला शुद्ध मराठीमध्ये पर्सिव्हर असं म्हणतात. ऑल ऑफ अस पर्सीव्ह धिस वर्ल्ड, राइट? असं बोललं की एकदम कळतं आपल्याला. We perceive this world through 5 senses. So this world is actually, if you really think about it, it is a perception, not a reality. त्या perceive शब्दातच आहे नाही का? We never realize this. आणि मी नेहमी सांगतो, all of us share the same interface called human nervous system. आपल्या सगळ्यांचं जो मेंदू आहे त्याची रचना, संरचना एकच आहे. And this is why all of us, all 7 billion people on this planet, perceive the world in the same fashion, in the same way. And because we considered ourselves as the most advanced species on this planet, we define our perception as the reality. And the dog in my house laughs at me. Why? Because his perception is really different than mine. And he asked me the question, who are you to define this as a reality? Perceiver, ज्ञाता, प्रमाता, जीव, याला होणारा भास, परसेप्शन, हे त्याचं उत्तर आहे. जसं आणूया पुन्हा एकदा, काय तो साप नेहमीचा आपला रज्जूवर म्हणजे दोरीवर नसलेला सर्प भासतो की नाही, त्याचं बरेच वेळा वर्णन करून झालंय. त्याचं वर्णन आता काही करत नाही. त्या रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्प जसा भासतो, नुसता भासत नाही, तो सत्यही वाटतो, म्हणून तर आपण डचकतो, भीती वाटते, लोकांना बोलवतो, जणू काय तो खरा साप आहे. म्हणजे व्यष्टीच्या पातळीवर जर विचार करायचा झाला, मी मागच्याला बोललो होतो, की थोडा हा विषय जड होतोय कारण आपण समष्टीच्या पातळीवर विचार करतोय. पण जेव्हा व्यष्टीच्या म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवाच्या पातळीवर मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मायेचा जाणीवपूर्वक किंवा अजाणता मला जो अनुभव येतो, तो मला ओळखता येतो. हे जर मी नीट समजून घेतलं शास्त्र, तर तो मला ओळखता येतो आणि मग त्या प्रवाहात न सापडता मला निश्चयपूर्वक इच्छित दिशेने मार्गक्रमण करता येतो. इच्छित दिशेने म्हणजे कुठे? अर्थातच ब्रह्मानुभवाच्या दिशेने, आत्मानुभवाच्या दिशेने, स्वरूप प्राप्तीच्या दिशेने, भगवत प्राप्तीच्या दिशेने, परब्रह्म प्राप्तीच्या दिशेने. मी नेहमीच सगळे शब्द वापरून घेतो. सारखं मनावर बिंबवण्यासाठी आपल्या, की सगळ्याचा अर्थ एकच आहे. पण हे कधी? जेव्हा मी त्या मायेचा प्रवाह ओळखतो. म्हणजे दुसऱ्या भाषेत मी प्रवाह पतिताचं जीवन जगत नाही. प्रवाह पतित जसं आपण हे सगळं कळण्याच्या आधीपर्यंतचं जे आपलं जीवन होतं किंवा ज्या लोकांना या तत्त्वज्ञानाशी काहीही घेणं-देणं नाही आणि ज्यांचं खाओ, पिओ, ऐश करो असं म्हणतो आपण साध्या भाषेत. असं जीवन ज्यांचं चाललेलं आहे. त्याला प्रवाहपतिताचं जीवन असं शास्त्रकार म्हणतात, संत म्हणतात. कारण ते कुठे वाहत चालले याची त्यांनाच कल्पना नाही. कुठेही वाहत गेले तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे, की ते पुन्हा कारण मरण तर आहेच, पुन्हा जन्म, पुन्हा मरण या चक्रात ते नक्की सापडलेले आहे. कारण यातून सुटण्याची त्यांची इच्छाच नाहीये. ज्याची इच्छा आहे तो हा प्रवाह ओळखतो आणि त्याच प्रवाहात जो योग्य त्यातला जो प्रवाह आहे, की जो मला निश्चित दिशेने घेऊन जाणार आहे. मी जसं म्हणालो मार्गक्रमण मायेतूनच होणार आहे. किनाऱ्याकडे आपल्याला पाण्यातूनच चालत जावं लागतं. आपण मगाशीच विचार केला. पण तिला हे ओळखणं हे महत्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे तिला ओळखायचं कसं? अव्यक्त नामनी अशी तर सुरुवात केली आपण मागच्या वेळेला. तिच्या कार्यावरून कार्यानुमेय या शब्दाचा आपण विचार केला. तसंच मायेची काही लक्षणं पण आहेत. ती लक्षणं आपण जर एकदा समजून घेतली, ती जाणून घेतली, त्याचा अर्थ समजून घेतला. रोजच्या माझ्या जीवनामध्ये फार सुंदर विचार आहे. हळू उलगडत जाणार आहे. आज कदाचित तो पूर्ण होणार नाही. पण रोजच्या माझ्या आयुष्यामध्ये ही लक्षणं मला कशी दिसत असतात
कशी ती सारखी माझ्या समोर येत असते विचार केला तर, त्या लक्षणांच्या माध्यमातून, एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून, तिच्या 3 गुणांच्या माध्यमातून, माझ्या 3 गुणांच्या माध्यमातून. ही लक्षणं जर मी ओळखली, तर मला त्या प्रवाहापासून स्वतःला सांभाळता येतं. त्याच्यासाठी हे सुरू आहे सगळं. नेहमीच मी सांगतो, पांडित्य दर्शनासाठी हे नाही. मला किती माहिती आहे हे तुम्हाला कळावं याच्यासाठी नाही. कशासाठी सुरू आहे? मला याच्यातून स्वतःला सांभाळायचं आहे, सावरायचं हे मला शिकायचं आहे मनापासून. का? कारण मला योग्य दिशेने वाटचाल करायची आहे म्हणून. करूया शांतपणे आपण त्या मायेच्या लक्षणांचा पण विचार करूया. त्या मायेचं पहिलं लक्षण, पहिलं म्हणजे काही क्रम नाही आहे त्याच्यामध्ये काही असं. पण पहिलं आता म्हणजे पहिलं मी सांगतोय म्हणून त्याला पहिलं म्हणायचं. एक लक्षण आहे तिचं, अघटित घटना पटीयसी. ते मायेचं लक्षण आहे. शब्द कदाचित आपण ऐकलं पण असेल. अघटित घटना पटीयसी, जे घडणं शक्य नाही, अशा घटनाही घडवण्यात जी पटाईत आहे. म्हणजे काय? आता या जगाला प्रत्यक्षात अस्तित्व नाही. वेदांताचा अंतिम सिद्धांत आहे तो. त्याला अजातवाद म्हणतात. जो कोट्यावधी लोकांच्या पचनी पडणं शक्य नाही म्हणून तो त्याची फारशी मांडणी केलीच जात नाही कुठे. त्या जगाला प्रत्यक्षात अस्तित्व नाही, तरी ती जग ती भासवते. ज्याला इल्युजन, अजून एक शब्द मगाशी परसेप्शन शब्द घेतला आपण. इल्युजन. हळू जर तुम्ही बघाल क्वांटम फिजिक्स हळू त्या निर्णयाकडे चाललेलं आहे. तुम्हाला जर तुमचा अभ्यास असेल, थोडं तुम्हाला वेदांताच्या विचारांची पण त्याला जोड देता येत असेल. नॉट रिअल, लोकल हे शब्द आपण मागच्याला वापरले होते. नोबेल प्राइज मागच्याच वर्षी मिळालेली जी मंडळी आहेत, त्यांनी मांडलेला जो सिद्धांत आणि न्यूरोसायन्सचा विषय तर मी नेहमी मांडत असतो, की निदान त्याच्यातून हे तर नक्की कळतं, की मला हे जसं दिसतं आहे, भासतंय तसं तर निश्चितच ते नाही. इतकं तास आपल्याला आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतंय. मागच्या वेळेला पण बोललो. मला जो रंग दिसतो, देअर नथिंग एक्झिस्ट एज कलर इन द वर्ल्ड, न्यूरोसायन्स इज जस्ट अ डिफरंट फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट being interpreted again unanimously by all of us. म्हणून आपण ठरवून मोकळून जातो त्याला. याला लाल असं म्हणतात. सगळ्यांना तो लालच दिसतो. नाही, जसं दिसतं तसं हे निश्चित नाही. एवढं तर साध्या विज्ञानाच्या मदतीने सुद्धा आपल्या लक्षात यायला लागतं हळू-हळू. त्यामुळे जगाला प्रत्यक्षात अस्तित्व नाही, पण ती जग भासवते. अघटित घटना पटीयसी. एकनाथ महाराजांचा अभंग आहे छान. ते म्हणतात, "झोप लागल्या झोप न दिसे पाही." सुंदर आहे. फार छान विषय आहे. एक काय म्हणूया सुंदर दृष्टांत आहे समजून घेण्यासाठी. झोप लागल्या झोप न दिसे पाही, जागे जाहल्या दिसतची नाही. तैसी माया अतर्क्य देही, न पडे ठाई सुरनरा. एकनाथी भागवत 6वा अध्याय 75 क्रमांक. अर्थ आहे की झोप लागल्या झोप न दिसे पाही. झोप लागल्यावर झोपणाऱ्याला झोप दिसत नाही. दिसते का? कोणी असेल तर सांगा, आपण त्याला वंदन करायला तयार आहोत. की परवाच मी माझ्या घरच्यांना सांगितलं, मी गाढ झोपलेलो आहे. कशी वाटते कल्पना? मी कोणाला तरी सांगितलं, मी गाढ झोपलेलो आहे. हे जसं शक्य नाही. कारण झोप लागल्यावर झोपणाऱ्याला झोप दिसत नाही. थोडक्यात ती वेगळेपणाने अनुभवता येत नाही. मी गाढ झोपलेलो आहे. कळतं का आपल्याला? नाही. का नाही कळत वगैरे ते सोडून देऊ. बरं, जाग आल्यावरही ती आपल्याला दिसत नाही. जाग येण्याचा अर्थ झोप संपणं माहिती आहे असं का आपल्याला काही शुद्ध मराठीत नॉट रॉकेट सायन्स. त्याप्रमाणे दृष्टांत देतात एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये. त्याप्रमाणे माया अतर्क्य असून तिचा देव आणि मनुष्य न पडे ठाई
सुर नरा, सुर म्हणजे देव, सुर आणि असुर. शब्द पहा कसे आपल्याला कामात येतात सारखे. असुर माहिती असतो आपल्याला, कारण आपल्याला आपल्या लोकांची ओळख जास्त असते. पुन्हा गमतीचा विषय. त्यामुळे असुर शब्द माहिती असतो, पण सुर माहीत नसतो. असुर म्हणजे जर राक्षस, तर सुर म्हणजे देव. हा गमतीचा पण विषय आणि गंभीर पण विषय आहे. कारण असुषु रमते इति असुर अशी व्याख्या बरं व्युत्पत्ती त्याची. असुषु रमते. असुषु म्हणजे ज्या इंद्रियांमध्ये, या देहाला सत्य समजून या देहामध्ये जे रमतात ना, त्यांना असुर म्हणतात. ते 2 शिंगवाले महाभारतात दाखवले आपल्याला टीव्हीवरती. ते सोडून द्यायचे. आपल्यालाही असे काल्पनिक 2 शिंग आहे असं समजायचं. आपणही जर या देहामध्ये मी देह आहे म्हणून रमत असू, रंगत असू, तर शास्त्राच्या दृष्टीने मी पण असुरच आहे. असुर आणि नरा म्हणजे अर्थातच मनुष्य. त्यामुळे माया अतर्क्य असून तिचा देव आणि मनुष्याला ठाव लागत नाही. अघटित घटनापटी असे. तिचं पुढचं लक्षण आहे. हे पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण आहे जे अत्यंत महत्वाचं लक्षण आहे साधकाच्या दृष्टीने विचार केला तर. आणि त्याला म्हणतात सतासत विलक्षण अनिर्वचनीय. शब्द ऐकला असेल कदाचित आपण. सतासत विलक्षण, विलक्षण अनिर्वचनीय. मायेचं पुढचं लक्षण आहे. आपण छान समजून घेणार. कोणी चिंता करण्याची गरज नाही की शब्द फारच कठीण आहे, कधी ऐकले नाही. बरोबर आहे, आपल्याला आपल्या वाचनात, श्रवणात, बोलण्यामध्ये विशेषतः असे शब्द कधी नसतात. पण समजावून घेतलं की छान त्यातली दुर्बोधता, त्यातलं काठिण्य निघून जातं. मी मागच्या वेळेला बोललो होतो, पण ते वाक्य मी अर्धवट, म्हणजे वाक्य नव्हतं अर्धवट सोडलं, पण मी त्याचं स्पष्टीकरण दिलं नव्हतं, की माया सत्य नाही. असं कदाचित तुमच्या मनात आला असेल विचार, की असं का म्हटलं? ती भासते तर खरी प्रत्येक क्षणी, मग ती सत्य का नाही? त्याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण तिचं लक्षणच आपण आता करतो आहोत, की ती सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. आता सर्वप्रथम आपण सत या शब्दाची व्याख्या समजून घेऊया, कारण जी अत्यंत महत्वाची आहे आणि जी आपल्या या सत्रामध्ये उरलेल्या सगळ्या जे भाग होणार आहेत, जी मालिका आपली सुरू आहे, जी अनेक सत्र होणार आहेत, त्याच्यामध्ये ही खूप कामात येणार आहे आपल्याला व्याख्या. सद्घन, चिद्घन, आनंदघन शब्द मी अनेक वेळा वापरलेला आहे. त्यातलं जे सत घन किंवा जे सत म्हटल्या जातं, त्या सतची व्याख्या जी आहे, जे तिन्ही काळात अबाधित असतं. त्रिकाला बाधित असा त्याला शब्द आहे. आपल्याला 3 काळ माहिती आहे: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. या मानवी संकल्पना आहेत. पण ह्या 3 काळांच्या सापेक्षतेने जर बोलायचं झालं, तर या 3ही काळात जे अबाधित आहे, मगाशीच थोडंसं वर्णन मी त्याचं केलं. सत एव सौम्य इदमग्र आसीत. हे त्रिकालाबाधितचंच वर्णन होतं. ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत माऊली जे सर्वत्र सदा सम असं करते. जे सर्वत्र आहे, जे सदा आहे, त्रिकालाबाधित म्हणजे सदा आणि समत्वानी आहे, त्याला म्हणायचं सत. ही सतची काय झाली व्याख्या. पहिले आपण व्याख्या समजून घेणं महत्वाचं आहे, तेव्हा आपल्याला मग मायेचं लक्षण करणार. ही झाली सतची व्याख्या, जे त्रिकालाबाधित असतं. पुन्हा एकदा, जे नाही असं कधी काळच नाही. किती, अरे जगाची निर्मिती झालेली नाहीये अजून, तरी सुद्धा ते आहे. जग निर्माण झालं आहे तरी ते आहे. जग संपणार आहे एक दिवस तरी ते आहे. याला म्हणायचं त्रिकालाबाधित सत. पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. अगदी शास्त्रीय व्याख्या हवी असेल सच्ची तर ती ही आहे. पदार्थ निरपेक्ष म्हणजे कशावरही अवलंबूनच नाहीये ज्याचं अस्तित्व. जगातली कुठलीही गोष्ट घ्या, माझा देह घ्या, ही पृथ्वी घ्या, सूर्य घ्या, आकाशगंगा घ्या, कितीही उंच उडी मारा तुम्ही. जगातल्या प्रत्येक पदार्थाचं अस्तित्व कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून आहे. असं ज्याचं अस्तित्व कशावरही, कधीही, कशाहीसाठी अवलंबून नाही, म्हणून त्याला पदार्थ निरपेक्ष अस्तित्व असं, त्याला सत असं म्हणतात. पुढे असत. मग असतचा अर्थ काय? ज्याला कधीच अस्तित्व नसतं, जे कधी नसतंच साध्या भाषेमध्ये. उदाहरणार्थ, नेहमी आपले वेदांतामधले दृष्टांत देतात. सश्याचं शिंग. सशाला कधी शिंग पाहिलंय का तुम्ही?
की कोणी, की बाबा शिंगवाला ससा मी पाहिला, असं कधी कोणी सांगितलं का कोणी तुम्हाला? नाही. कारण सशाला शिंग कधी नसतं. किंवा ख पुष्प, हे वेदांतामधलं दृष्टांत आहे. ख म्हणजे आकाश, आकाशाला लागलेलं फूल, पुष्प म्हणजे फूल. आकाशाला फूल लागलेलं कधी पाहिलं का तुम्ही? ह्याला असत असं म्हणतात. आता हे जुने दृष्टांत झाले. मी गमतीने नेहमी आधुनिक दृष्टांत देतो. पप्पूची देशभक्ती माझा आवडता दृष्टांत. असत, जी गोष्ट कधी नसतेच, त्याला असत असं म्हणतात. आपण असतची व्याख्या समजून घेतो. हा आधुनिक दृष्टांत झाला थोडासा, पप्पूची देशभक्ती. पण असत म्हणजे काय हे समजण्यासाठी म्हणून दृष्टांत देतो. त्यामुळे सतची व्याख्या कळली आपल्याला. जे त्रिकालाबाधित आहे त्याला सत म्हणतात. जे कधीच नसतं त्याला असत म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, माया सत आहे की असत आहे? पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला मायेच्याच प्रांतातले 2 वाजले आहे याचं भान ठेवून, म्हणजे आपली वेळ झालेली आहे याचं भान ठेवून, पुढच्या वेळेला आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, ज्याच्यामध्ये आपण माया सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय कशी आहे हे समजून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चिंतनाला आज इथे विराम देऊया आणि हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. खूप छान आजचं पण चिंतन झालं. आम्हाला परत माया, जी आपल्याला नेहमी त्रास देते असं म्हटलं जातं, त्याच्याबद्दल अजून बऱ्याच काही गोष्टी कळल्या. आज भजन सेवेकडे वळणार आहोत. आजची भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत आशाताई. आहात का तुम्ही? हा, आशाताई गोडसे. आशाताई आपल्या या मालिकेतल्या रेग्युलर आहेत असं म्हणायला पाहिजे आणि पोर्टलँडला असतात गेल्या 5-6 वर्षांपासून. आता यांचं अमेरिकेत कायम वास्तव्य आहे. भजन सेवा देणं हे त्यांच्यासाठी भगवंताचं गुणगान करण्यासारखं आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये मनोभावे ती त्यांची भक्ती सेवा अशी म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे ते त्या करतात. आपण त्यांच्याकडनं आज तुकाराम महाराज रचित गोविंद गोविंद लागलिया मना छंद हे भजन ऐकणार आहोत. मग आशा काकू तयार आहात? ओके. जय श्रीराम. येते ना ऐकायला? हो. मंगेश दादांना वंदन करून माझ्या सेवेला सुरुवात करते. गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद छंद गोविंद 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 मज गोविंद ते काया मज गोविंद ते काया भेद नाही जीवातया, भेद नाही जीवातया गोविंद 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 मना लागलिया छंद आनंदले मना आनंदले
आनंदले आनंदले आनंदले आनंदले आनंदले माना प्रेमे पाझरती लोचन लोचन गोविंद 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 हो गोविंद गोविंद मना लागलिया छंद छंद गोविंद गोविंद आ तुका म्हणे आली हो तुका म्हणे आली जीवी नुरेची वेगळी वेगळी गोविंद गोविंद ओ गोविंद 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 मना लागलिया छंद छंद गोविंद 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 गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ काकू खूप छान झालं, अतिशय भावपूर्ण. आणि मागच्या सत्रात सांगितल्याप्रमाणे आजही आपले प्रश्न उत्तर होणार नाही आहेत आणि पुढच्या रविवारीही होणार नाहीये. त्याच्यानंतर मग मंगेश दादांच्या वेळेनुसार आपण प्रश्न उत्तर घेऊ. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. जय श्रीराम.